जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात कोळी महासंघाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यानंतर तून वाजत गाजत शोभायात्रेची सुरुवात झाली। या शोभायात्रेत कोळी महासंघाचे कार्यकर्ते, समाज बांधवांसह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदरणीय साधनाताई महाजन यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करून या सोहळ्याचं जयंती सोहळ्याचं उद्घाटन होत आहे। त्यांच्या सोबत आहे या भागातील नगरसेवक डॉक्टर प्रशांत गोंडे, माजी नगरसेवक दीपक तायडे, चंद्रकांत बाविस्कर साहेब, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील भाऊ, शरद पाटील सर। बोलो महर्षी वाल्मिकी भगवान की जय। आजच्या महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन, आपल्या समाजाचं नेतृत्व करत असताना ज्यांनी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भूषवलं अशा सौ प्रयागताई, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय जितूभाऊ, प्राध्यापक शरद पाटील सर, माजी नगरसेवक आदरणीय दीपक भाऊ तायडे, गटनेते डॉक्टर बोंडेदादा, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री नगरसेवक आदरणीय आतिश भाऊ, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे पूर्वचे अध्यक्ष मयूर भाऊ, मंचावर उपस्थित जोरे दादा, सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व समाज बांधव आणि माझ्या माता भगिनींनो, आज फक्त कोळी समाजाचंच नव्हे तर संबंध हिंदूंचं आदरास्थान, प्रेरणास्थान महर्षी वाल्मिकी ऋषींची आज जयंती आहे। महर्षी वाल्मिकी ऋषी आपलं रामायणाचे रचिते, ते फक्त कवी नसून महाकवी आहे। ज्या संस्कृतीचा आपण विचार करतो त्या संस्कृत भाषेचे पहिले कवी महर्षी वाल्मिकी ऋषी होते। ज्या रामायणाची त्यांनी रचना केली त्या रामायणातून आपल्याला आदर्श जीवन कसं जगलं पाहिजे, आदर्श पुत्र कसा असला पाहिजे, आदर्श राजा कसा असला पाहिजे आणि त्या रामायणातून प्रजा कशी असली पाहिजे, हे जीवनाचं सार आपल्याला जे मिळतं ते रामायणातून मिळतं। आणि त्या रामायणाची रचना महर्षी वाल्मिकी ऋषींनी केली। एक सामाजिक सलोखा कसा असला पाहिजे हे रामायणातून आपल्याला शिकायला मिळतं। आणि म्हणून आजच्या या पिढीत ज्यावेळेस आपण वाल्मिकी ऋषींची जयंती करतो त्यावेळेस DJ लावून दारू पिऊन नाचण्यात काही अर्थ नाही आहे। खरं तर वाल्मिकी ऋषींनी आपल्याला जो आदर्श दिला आहे, प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे त्या आदर्शाला आपण खरं तर गवसणी घातली पाहिजे। त्या आदर्शांचा विचार करून जीवनात आपण जगलो पाहिजे, व्यसनापासून राम राहिलो पाहिजे। वाल्याचा वाल्मिकी ओळी घेऊ शकतो, त्याच्या कर्माने माणूस किती उंची गाठू शकतो ही प्रेरणा महर्षी वाल्मिकी ऋषींच्या माध्यमातून आपल्याला मिळते। आपण कुठे जन्मलो त्यापेक्षा आपण कसं कर्म केलं याला विशेष महत्त्व आपल्या आयुष्यात आहे। आज आपला समाज खूप मोठ्या प्रमाणात
संघटित होताना आपल्याला अभिमानाचं वाटतं आहे, ते संघटन आपल्या समाजाच्या हितासाठी, समाजाच्या बहुमानासाठी आपण केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. आपल्या समाजातील आपल्या बांधवांना जास्तीत जास्त, विशेष करून युवकांना व्यसनधीनतेपासून जरा दूर ठेवता येईल का, याचाही विचार आपल्या सगळ्या समाज बांधवांनी केला पाहिजे, जेणेकरून आपला समाज हा पुढे जातो. आपल्याला अभिमान आहे की अनेक नेते राजकीय, सामाजिक प्रत्येक क्षेत्रात आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व अनेक लोक करत आहेत. आपण सगळे एक चांगल्या विचाराने आपलं काम करत असताना गिरीश भाऊंच्या माध्यमातून अनेक कामांची आपण अपेक्षा इथे व्यक्त केली. ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे, आपले महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. रावेरलाही आता एक मोठी जयंती आहे. भाऊंचा रात्रीच फोन आला की तिथे मला येणं शक्य नाही, त्यामुळे तुम्ही काही पदाधिकारी तिथे गेलं पाहिजे. हा कार्यक्रम आटोपला की आम्ही काही जण तिथे रावेरला पण उत्साहात साजरे होते. सामरोदलाही 4 वाजता एक मोठा कार्यक्रम आहे. सांगायचं तात्पर्य असं की घार फिरते आभाळी आणि तिचं चित्त असतं पिलापाशी, तशी आपल्या कार्यक्रमाच्या संदर्भात भाऊंची स्थिती आहे. आज कॅबिनेटची मोठी बैठक आहे. आपल्याला माहिती आहे की ओला दुष्काळाचं सावट या संपूर्ण महाराष्ट्रावर आहे, आणि असं असताना एक मोठा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होऊ शकतो. आपत्ती व्यवस्थापन मंत्री भाऊ असल्यामुळे त्या मीटिंगला भाऊंना उपस्थित राहणं तितकंच गरजेचं होतं जितकं की आजच्या कार्यक्रमाला राहणं. आणि म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजाचं आपण काम केलं पाहिजे, हा विचार असलेले आपले नेते कामाला कर्माला प्रथम प्राधान्य देत असताना इथला कार्यक्रम चांगला झाला पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी एक चांगली ठोस भूमिका मला घेता आली पाहिजे म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून असतात. कॅबिनेटमध्ये आजच्या भाऊ गेले आणि आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित जरी राहत नसले तरी ताईंच्या माध्यमातून, आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. माझी आपल्याला त्या निमित्ताने एक विनंती आहे की आपण ही आज मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढतोय. आपला इथून तर नगरपालिका चौकाचा पल्ला खूप मोठा आहे, जवळपास 2-2.5 किलोमीटरचा पल्ला आहे. शांततेत ही मिरवणूक काढत असताना रहदारीला अडचण होणार नाही याचाही विचार आपण केला पाहिजे. समाजात एक चांगला मेसेज आपण त्या निमित्तानं दिला पाहिजे की कोळी बांधव किती शिस्त पद्धतीने चांगली मिरवणूक कशी साजरी करतो. देवाचे गाणे लागले पाहिजे. ज्या रामलल्लाची रचना वाल्मिकी ऋषींनी केली त्या रामाचे गाणे लागले पाहिजे, ना की काही पिढीस गाणे. आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती साधनाताईसुद्धा आपल्या ज्या मंचावर उपस्थित आहे. मी समाजाच्या वतीने त्यांचंसुद्धा इथं खूप खूप स्वागत करत आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, माझ्याबरोबर आलेले कोळी महासंघाचे आमचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व माझ्या समाज बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही म्हणजे धावता दौरा आहे ताई, म्हणजे आमच्यासाठी तुम्ही थांबले त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार. कारण का अनेक ठिकाणी जायचं आहे, त्या धावत्या दौऱ्यामध्ये आज तुम्ही आमची प्रतीक्षा केली, त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मनापासून मी कोळी महासंघाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. बांधवांनो, दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा आपल्या जामनेरमध्ये आपल्या भव्य सभागृहामध्ये वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करीत आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण टायगर अप्पांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून जामनेर तालुक्यामध्ये आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आपल्या समाज बांधवांच्या माध्यमातून आपण जयंती साजरी करत आहोत. जसं टायगर अप्पाला तुम्ही साथ दिलेली आहे एवढ्या वर्ष आणि त्यांच्या सहकार्यांना अनेक आपल्या समाजातले थोर लोक ज्यांनी या समाजाच्या उद्धारासाठी लढलेले आहेत त्यांचंसुद्धा आज इथं नाव घेणं आवश्यक आहे. आणि भले ते कुठल्याही पक्षात असू दे आणि आज आपल्यात असो किंवा नसो, परंतु तसे आपले अनेक समाज बांधव होऊन गेलेले आहेत, आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यांचंसुद्धा स्मरण करतो. कारण का शेवटी समाजाच्या पुढे कोण नाही, समाजाच्या वतीनेच आपण आज नेतृत्व करत असतो. त्यामुळे बांधवांनो, समाजाची एकजूट ही नेहमी असावी. आपल्या सर्वांना माहिती आहे माझे वडील
आदरणीय रमेशदादा जे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांना भारतीय जनता पार्टीकडनं या समाजाचं प्रतिनिधित्व करायसाठी सन्माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि वारंवार ज्यांच्याकडे आमचा लढा लागलेला असतो असं आमचे सर्वांचे आणि तुमचे लाडके गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून 2018ला आपल्या समाजाला विधान परिषदेमध्ये आपल्या समाजाचा आवाज जावा, आपल्या समाजाचे प्रश्न सुटावे म्हणून ज्यांनी आपल्याला आमदारकी विधान परिषदेवरती दिलेली होती, अशा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला समाज एवढे वर्ष झाला म्हणजे स्वातंत्र्यानंतर मी अनेक ठिकाणी बघितलेल्या महाराष्ट्रानंतर आपल्याला न्याय देणारे फार कमी राजकीय पक्ष होते, परंतु चांगल्या माणसांबरोबर चांगल्या लोकांबरोबर आपण जुडणं ही काळाची तेव्हापासून गरज होती. देता की जाता मोर्चा आपण 2014ला घेतलेला, 2013 धडक मोर्चा होता आणि चळवळीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटत नव्हते. परंतु तुम्ही खरं बघायला गेलं तर टायगर अप्पा भाग्यवान आहे. तुम्हाला गिरीश भाऊंसारखा एक चांगला नेता, एक चांगला कार्यकर्ता आणि एक चांगला व्यक्तिमत्व तुम्हाला भेटलेलं आहे. मला आत्ताच सांगण्यात आलं की आपले जातीचे दाखले आणि प्रमाणपत्रावरती गिरीश भाऊंनी कधीच या आपल्या समाजाला त्रास दिला नाही, नेहमीच पुढाकार होते आपल्या समाजात. मग निधी देऊन 2 तयार दिला. मग हे सभागृह सुद्धा माननीय गिरीश भाऊंच्याच माध्यमातून उभारलं गेलं तेव्हा आपलं मागचं सरकार होतं 2.5 वर्षाचं. त्यावेळी एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री होते, तेव्हासुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यातून जेवढी मोठी चळवळ उभी राहिलेली आणि अनेक जिल्ह्यातून चळवळ झाली होती, त्यामध्ये मध्यस्थी एकनाथराव शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना तात्कालीन तेव्हा मध्यस्थी कोणी केली असेल तर ती आपले गिरीश भाऊ महाजनांनी केलेली, आपल्या मंत्री महोदयांनी त्यांच्या माध्यमातून. मी आलोय म्हणून स्तुती करत नाही, पण ज्यांनी केलंय त्याला त्याचं श्रेय भेटला पाहिजे. ज्यांनी दिलंय त्याच्याबद्दल आपण गुणगान गायलेच पाहिजे. मी आणि माझे वडील नेहमीच म्हणजे सेवा सदनला ताई आम्ही असतो, आपली भेट नाही, परंतु सेवा सदनमध्ये जाऊन पाठपुरावा करून जेवढ्या काही मागच्या वेळेस 2 वेळा बैठका झाल्या त्या त्यांच्या माध्यमातूनच झालेल्या आहेत. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जी ती मीटिंग झाली होती ऑक्टोबरला आपल्या आंदोलनाच्या नंतर, जे ते आश्वासन झालं होतं ते तुम्हाला 2 आठवड्यामध्येच मुकेश भाऊ टायगर अप्पा पुरं झालेलं दिसेल. कारण का मी त्याच्या मागे लागलेलं आहे, पाठपुरावा करत आहोत. आपलं सरकार आहे, चांगलं सरकार आहे, विचारधारेचं सरकार आहे, सगळ्या बहिणींनासुद्धा भावांनासुद्धा घेऊन चाललेलं आहे, सर्व समाजाला घेऊन चाललेलं सरकार आहे. आणि भविष्यातसुद्धा आपल्याला जो आपल्या बाजूने उभं राहतो अशा लोकांच्याच बाजूने आपल्याला उभं राहणं एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि उशीर झाला आहे, मलासुद्धा पुढे जायचं आहे. तसं ताई तुमचंसुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आपण थांबलेलं पक्षाचे होते, तसं पक्षाचं माझ्याकडे पण महाराष्ट्राचं मच्छीमार सेलचं पद आहे तिकडं महाराष्ट्र राज्याचं. परंतु काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून आपण सर्वजण काम करत असतो. पुन्हा एकदा ताई दादांचा तर आशीर्वाद आहे, तुम्हीही राजकारणात सक्रिय आहे, पक्षही सक्रिय आहे. फक्त येता येता काही लोक म्हणत होते दादा आता आम्हाला पक्षामध्ये आमचीसुद्धा वर्णी लागायला पाहिजे. आमच्या हरिलाल भाऊला तुम्ही घेतलेलं आहे अनुसूचित जमातीवरती, परंतु जामनेर तालुक्यामधनं आणि बाकीच्या तालुक्यामधनं सुद्धा अपेक्षा आहेत. समाज फार मोठ्या प्रमाणात आहे, समाजाला प्रतिनिधित्व भेटणं तेवढीच काळाची गरज आहे. त्यामुळे थोडं अजून प्रेम आणि आशीर्वाद आपल्या दोघांच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून राहू दे एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मंचावर उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचं, मान्यवरांचं मी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेशदादा पाटील साहेबांच्या वतीने व आमच्या सर्व टीमच्या वतीने आलेल्या सर्व माझ्या समाज बांधवांना पुन्हा एकदा वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यात काय ऐकू येईन तुले? आज 7 ऑगस्ट महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती. या महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीच्या दिवशी आपल्या जामनेर शहरामध्ये पूर्ण तालुका कोळी समाजाच्या वतीनं, कोळी महासंघाच्या वतीनं मोठं आयोजन आज केलेलं आहे. महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेचं पूजन आज जामनेरच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते पार पडलं आहे. आणि नुकतीच आता समाजाच्या वतीनं मोठी मिरवणूक जामनेर शहरातून काढण्यात येते. त्या अशा महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त पूर्ण तालुक्यातील
कोळी समाज तसेच पूर्ण तालुकावासियांना या राज्याचे संकटमोचक जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धर्म
इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN महाराष्ट्र न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.